नमस्कार मित्रांनो, मी दीपक आहेरे. मी आपल्याला मतदान कार्ड मोबाईलमध्ये कसे डाउनलोड करायचे हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. त्यानंतर सर्चमध्ये वोटर आय डी असे टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मतदान कार्डची वेबसाईट ओपन होणार आहे, त्यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर वर दिसत असलेल्या लॉग इन या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर व कॅप्चा टाकून रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. जर आपण या अगोदर मतदान कार्डच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर वर दिसत असलेल्या साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर कॅप्चा टाकून कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपले सुरुवातीचे नाव टाकायचे आहे व शेवटचे नाव टाकून रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर OTP टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर व कॅप्चा टाकून रिक्वेस्ट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरती OTP जाणार आहे. OTP टाकून व्हेरीफाय अँड लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर खाली ई-पिक डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला EPIC ID नंबर टाकायचा आहे व राज्य सिलेक्ट करून सर्च या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपली माहिती मतदान कार्डची माहिती दिसणार आहे ती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP टाकून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड EPIC या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपले मतदान कार्ड मोबाईलमध्ये डाउनलोड झालेलं आहे. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता.
सर्वांना शेअर करा. धन्यवाद.